नमस्कार. आपला भारत देश आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक किंवा खालची दक्षिणेकडची राज्य हा देवळा रावळांचा प्रदेश आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जागोजागी अतिशय उत्तम दगडी बांधकाम असलेली, त्याच्यावरती दगडामध्ये केलेली कोरीव कलाकुसर असलेली आणि त्या दैवताची अतिशय देखणी मूर्ती दगडी असलेली अनेकानेक मंदिर आहेत. आणि जेव्हा आपल्याला केव्हा वेळ मिळतो तेव्हा पिकनिकसाठी, पर्यटनासाठी, काही दर्शनासाठी आपण या वेगवेगळ्या देवळांना वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत असतो. जेव्हा केव्हा आपण एखाद्या पुरातन भव्य दगडी बांधकाम असलेल्या मंदिराच्या समोर उभं राहतो तेव्हा त्याच्या आजूबाजूचा प्रदेश, ते दगडी शिल्प आणि एकंदर सगळ्या गोष्टी सगळ्यात आधी मनाला मोहकपणाचा स्पर्श करून जातात. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरची जी कलाकुसर असते ती बघता बघता आपलं अक्षरशः भान हरपून जातं. बऱ्याच वेळेला या पुरातन देवळाच्या आसपास त्याची माहिती सांगणारे कोण ना कोण जाणकार लोक असतात. आणि मग ते स्वतः कधी पुढे येऊन किंवा कोणाला तरी आपण त्या मंदिराची पूर्वपीठिका, इतिहास विचारला तर सांगताना ते म्हणतात की बाबा, हे मंदिर 5000 वर्ष पुरातन आहे. महाराष्ट्रातल्या, भारतातल्या कुठच्याही नामवंत दगडी देवळापाशी तुम्ही गेलात तर ही 5000 वर्षाची परंपरा आपला काही पिच्छा सोडत नाही. आता आपल्याला ते सगळं खरं वाटतं. आणि पूर्वीच्या काळी आजच्या इतकी साधनं नसताना या सगळ्या कलाकारांनी जे अनामय राहिलेले आहेत त्यांनी एवढी मोठी शिल्प कशी घडवली असतील असा विचार करत आपण त्या देवस्थानाचा निरोप घेतो. आणि मग बरेच दिवस त्या देवस्थानाबद्दलच्या एक एक गोष्टी आपल्या मनामध्ये रुंजी घालत असतात. आता 5000 वर्ष पुरातन आहे सांगितल्यावर आपल्या मनामध्ये जे काही उठतं ते सहज आणि स्वाभाविक आहे. पण मी मात्र याला अपवाद आहे. मला कुणी कुठच्या देवस्थानच्या दर्शनाला किंवा पाहायला गेलेलं असताना सांगितलं की बाबा, हे देवस्थान 5000 वर्षापूर्वीचं आहे, तर मला खुदकन हसू येतं. आणि हे हल्लीची गोष्ट नाहीये. तर माझ्या वयाच्या 12व्या वर्षापासून मला कुणीही कुठचंही मंदिर जर 5000 वर्ष पुरातन आहे असं सांगितलं तर मग मला खुदकन हसू येतं. आता हे खुदकन हसू येण्याचं कारण म्हणजे जनार्दन थत्ते नावाचा माणूस. आता जनार्दन थत्ते नावाच्या माणसाला मी असं एकेरी म्हणावं असं त्यांचं वय नाही, कारण ते माझ्या आजोबांचे मित्र, म्हणजे मागच्या 2 पिढ्या एवढं अंतर त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये नक्कीच आहे. जनार्दन थत्ते हे माझ्या आजोबांचे म्हणजे पांडुरंग श्रीधर केतकर यांचे मित्र. देवरुखातल्या थत्ते मास्तरांचा हा मुलगा जनार्दन आपलं प्रायमरीचं शिक्षण देवरुखामध्ये, नंतर सेकंडरीसाठी चिपळुणामध्ये दाखल झाला. आणि चिपळुणातून मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर त्यावेळच्या प्रथेप्रमाणे तो पुण्याला उच्च शिक्षणासाठी निघून गेला. उच्च शिक्षण घेत असताना त्यावेळेला महायुद्धाचे म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमायला लागले होते. आणि या जनार्दन थत्त्यांना पदवी मिळायची वेळ आणि त्यावेळेला युद्धाचे ढग अतिशय भीषण व्हायला सुरुवात होण्याची वेळ एकदम जुळून आलेली होती. आणि मग या युद्धाला तोंड फुटल्यानंतर आपल्याला सर्वतोपरी त्याला सामोरं जाता यावं म्हणून ब्रिटिश सरकारने जी काही तयारी केलेली होती त्या तयारीचा एक भाग होता शॉर्ट सर्व्हिस कमिशन. आता शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणजे सैन्य दलामध्ये जे नेहमीचे सगळे लोक असतात त्यांच्या मदतीसाठी किंवा अन्य कामांचा भार उचलण्यासाठी तात्पुरत्या सेवेसाठी म्हणून या ब्रिटिश सरकारने
काही भारतीय लोकांची भरती आपल्या सैन्य दलामध्ये केलेली होती आणि म्हटलं जरी सैन्य दल म्हटलं तरी विशेष आणि वेगवेगळ्या प्रकारची कामं जी सैन्याच्या मूळ कामाला पूरक असतात ती कामं करण्यासाठी विशेषतः या लोकांची भरती केलेली होती आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की बाबा ही तुमची सैन्यातली कायमची नोकरी नाही, ही तात्पुरती व्यवस्था आहे आणि म्हणून त्याचं नाव होतं शॉर्ट सर्व्हिस कमिशन. तर डिग्री हातात पडल्यानंतर इकडे तिकडे हातपाय मारत असताना या जनार्दन थत्त्यानं पुण्यामध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये भरती सुरू असल्याचं कळलं आणि अर्थातच ती ब्रिटिश सरकारची नोकरी आणि तात्पुरती असल्यामुळे त्यावेळेला त्यांना जो पगार दिला जाणार होता तो इकडे तिकडे सर्वसामान्य परिस्थितीमध्ये नोकरी करून मिळणाऱ्या पगारापेक्षा जवळजवळ 2.5 पट होता. कारण ब्रिटिश सरकारला हे हंगामी तत्वावरच घ्यायचं होतं, तातडीने घ्यायचं होतं आणि याच्यामध्ये चांगल्या लोकांनी यावं म्हणून पगाराचं मोठं पॅकेज या लोकांसाठी ब्रिटिश सरकारने आपल्या तिजोरीतून मंजूर करून घेतलेलं होतं. पुण्याच्या कॉलेजमधनं नुकती डिग्री घेऊन बाहेर पडलेल्या जनार्दन थत्तेनं साहजिकच हा भला मोठा पगार फार महत्त्वाचा वाटला आणि मग त्याने रीतसर अर्ज करून शारीरिक चाचणीची परीक्षा देऊन त्याच्यामध्ये उत्तीर्ण होऊन ब्रिटिश सरकारच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या सेवेमध्ये ते दाखल झाले. सुरुवातीला मग लढता यायला पाहिजे या एकमेव गरजेतून या जनार्दन थत्त्यानं बंदूक चालवायचं, घोडेसवारी करायचं, पोहायचं, धावायचं असं जे काही शिक्षण होतं ते ब्रिटिश सरकारने 2-2.5 महिन्याच्या काळामध्ये एक क्रॅश कोर्स म्हणावा असा कोर्स करून संपवला. आणि मग जेव्हा या जनार्दन थत्त्यांच्या एकंदर कागदपत्रांची छाननी ब्रिटिश सरकारने केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की या माणसाकडे कॉमर्सची डिग्री आहे आणि म्हणून मग त्यांनी त्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधल्या मिलिटरी अकाउंट डिपार्टमेंट म्हणून जे डिपार्टमेंट असतं त्या डिपार्टमेंटमध्ये त्यांची नेमणूक करून टाकली. सैन्यासाठी रोजच्या रोज होणारा खर्च आणि त्याचा जमा खर्च लिहिण्याचं काम या जनार्दन थत्त्यांकडे आलं आणि सगळ्यात पहिल्यांदी त्यांची जी वर्णी किंवा नेमणूक झाली ती लखनौला झाली. आता लखनौ हे मोठं शहर त्यावेळेला होतं. दिल्लीच्या खालोखाल ब्रिटिश सरकारच्या आमदानीमध्ये लखनौला महत्त्व होतं आणि आमच्या जनार्दन थत्त्यांचा जो स्वभाव होता तो एखाद्या टिपकागदासारखा होता. आजूबाजूच्या परिस्थितीतून जे जे काही ज्ञानाचे थेंब कण मिळतील ते आपल्याकडे साठवून घेण्याचा या जनार्दन थत्त्यांचा स्वभाव कल आणि तशी त्यांची वृत्ती होती. त्यामुळे मिलिटरी सर्व्हिस अकाउंटमध्ये अकाउंट डिपार्टमेंटचं जे काम होतं ते इमाने इतबारे करता करता लखनौच्या आसपासच्या प्रदेशामध्ये जे काही घडतं आहे, लोक काय बोलतात त्याबद्दलची सगळी माहिती या थत्त्याने आपल्या मनाच्या कप्प्यामध्ये जमा करायला सुरुवात केली होती. आणि त्याच वेळेला तिथे त्यांना एक जो मुकादम नावाचा माणूस भेटला होता तो आणि हे जनार्दन थत्ते यांची फार लवकर गट्टी जमली. आता मुकादम नावाचा माणूस होता, त्याचे वडील आणि तो स्वतः इतिहासामध्ये फार गाढा अभ्यास करून त्याच्यामध्ये रस घेणारे, जमेल तसं आपली नोकरी सांभाळून संशोधन करणारे होते. आणि मग जनार्दन थत्ते आणि तो मुकादम या दोघांची जवळीक निर्माण झाली. गट्टी झाल्यानंतर मग लखनौ आणि आसपासच्या प्रदेशामधले एक एक करून मंदिरं बघायला या जनार्दन थत्तेने त्या मुकादमाबरोबर सुरुवात केली. त्या मंदिराचा सगळा इतिहास, बांधणी, त्या बांधणीतलं विशेषपण असं सगळं कसं बघायचं असतं याचा एक अभ्यासक्रम या मुकादमानी जनार्दन थत्तेंकडे देऊन टाकला. आणि त्यामुळे त्याच्यानंतर आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा कुठच्याही मंदिर किंवा प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्याची त्यांना वेळ येत असे तेव्हा एका वेगळ्या दृष्टीने आणि वेगळ्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहण्याची एक हातोटी त्यांना साधून गेलेली होती. शॉर्ट सर्व्हिस कमिशनचं काम महायुद्ध संपल्यानंतर थंडावत गेलं आणि 1946 साली जनार्दन थत्त्यानं ब्रिटिश सरकारने विचारलं की बाबा तुम्हाला इथे पुढे कंटिन्यू करायचं आहे की आता तुमचं आमची जी काही गरज होती ती संपलेली आहे, त्यामुळे तुम्हाला बाहेर जर पडायचं असेल तर तुम्ही पडू शकता.
पडत्या फळाची आज्ञा घेऊन झाला पगार, मिळाला तेवढा अनुभव आपल्या गाठीशी बांधून मग या जनार्दन थत्त्यांनी ब्रिटिश सरकारला सांगितलं की बाबा आपण जर मला मुक्त करत असाल तर माझी त्याला तयारी आहे. त्यांनी मुक्ततेचा म्हणजे एक रेझिग्नेशन देऊन टाकलं ब्रिटिश सरकारकडनं. ते पास झालं आणि त्यांचा उरलेला पगार आणि बाकीची काही जी देणी होती ती सगळी देणी देऊन या ब्रिटिश सरकारने जनार्दन थत्त्यांना निरोप दिला. आता जनार्दन थत्ते तोपर्यंत अर्धा भारत फिरून चुकलेले होते, वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग करून झालेलं होतं. 4.5-5 वर्षाच्या अनुभवाने त्यांची नजर आणि डोळे आणि एकंदर मन फार विस्तारित झालेलं होतं. त्यामुळे आता पुण्यामध्ये परत जाऊन पडण्यापेक्षा आपण मुंबईला जावं आणि मुंबईमध्ये कुठेतरी आपला हा मिलिटरी अकाउंटचा अनुभव आणि आपल्याकडे पुण्यामधून मिळालेली डिग्री याच्या जोरावर चांगल्या ठिकाणी कुठे नोकरी मिळते का असा प्रयत्न करावं असं या जनार्दन थत्त्यांनी ठरवलेलं होतं. आणि मग ते मुंबईला निघून आले. मुंबईला निघून आल्यानंतर इकडे तिकडे हातपाय मारल्यावर त्यावेळेला जे भरामध्ये गिरणी होती, कापडाची गिरणी मोरारजी मिल्स, त्या मोरारजी मिल्समध्ये यानं चांगलं वेतन आणि चांगली पोस्ट असणारा एक जॉब मिळाला, म्हणजे नोकरी मिळाली. आणि जनार्दन थत्त्याने मग आपलं बस्तान पूर्णपणे मुंबईमध्येच ठेवायचं याचा पक्का निश्चय केला आणि ते मोरारजी मिल्समध्ये अकाउंट डिपार्टमेंटमध्ये रुजू झाले, काम करायला लागले. त्याच्यानंतर काळ पुढे जात होता, वर्ष मागे पडत होती. देशाला स्वातंत्र्य मिळालं. 50 साली देशाची घटना सुरू झाली आणि मग जी काही सामाजिक स्थित्यंतरं होत गेली ती सगळी मुंबईसारख्या शहरामध्ये राहून उघड्या डोळ्यांनी बघायचं भाग्य या जनार्दन थत्त्यांना लाभलं. त्याच्यानंतर हळूहळू पाय हात ठाकायला लागले आणि साधारण 70च्या दशकामध्ये या जनार्दन थत्त्यांना असं वाटलं की आता मोरारजी मिलमधली नोकरीसुद्धा आपण हळूच करून सोडून द्यायला पाहिजे, कारण आता मुलामुलींची शिक्षणं झालेली आहेत, ते मार्गाला लागलेले आहेत, आपल्या गरजा तर काही फार नाहीत, डाळ रोटी किंवा डाळ भात खाऊन आपण जिवंत राहू शकतो. आणि त्यामुळे एक दिवस त्याने मोरारजी मिलमध्ये आपलं रेझिग्नेशन म्हणजे राजीनामा देऊन टाकलं. राजीनामा या जनार्दन थत्त्यांचा गेल्यावर मोरारजी मिलमधलं त्यावेळेला जे मॅनेजमेंट होतं त्यांना कुठेतरी काळजी वाटायला लागली की एवढा चांगला वकुबाचा आणि मनापासून काम करणारा माणूस जर पटकन सोडून गेला तर त्याची जागा भरून काढणारा तेवढ्याच ताकदीचा माणूस आपल्याला या मुंबईमध्ये मिळणं केवळ अशक्य आहे. मग त्याने जनार्दन थत्त्यांना आपल्याकडे बोलून घेतलं आणि कारण विचारलं की बाबा तुम्ही दुसरीकडे कुठे नोकरीला जाताय का किंवा स्वतःचा उद्योग करताय का. मॅनेजमेंटने अतिशय आत्मीयतेने विचारलेल्या या सगळ्या प्रश्नांना जनार्दन थत्त्याने व्यवस्थित मुद्देसूद उत्तरं दिली. त्यांनी सांगितलं की खरं तर आता मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचा जरा विचार आलेला आहे आणि जेवढी श्री शिल्लक माझ्या उर्वरित आयुष्यासाठी लागणार होती तेवढी तुम्ही जो पगार दिलात आणि त्यातनं मी जी काही बचत केली त्याच्यामुळे जमा झालेली आहे. त्यामुळे आता केवळ मुक्ती या एकच गोष्टीतून मी हे रेझिग्नेशन किंवा राजीनाम्याची बात तुमच्या पुढे मांडलेली आहे. त्याच्यावर मग मॅनेजमेंटने सांगितलं की बाबा आम्ही तुमचा राजीनामा मंजूर करतो, पण एका अटीवर मंजूर करतो की बाबा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं केवळ देखरेख करण्यासाठी महिन्यातून 4-8 दिवस तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जरूर आमच्याकडे यायचं आणि त्याचं मानधन म्हणून आज तुम्हाला मी जेवढा पगार देतो तेवढा पगार याच्या पुढे दर महिन्याला देत जाऊ, पण आम्हाला एकदम असं अंधारामध्ये लोटून काही तुम्ही जाऊ नका. जनार्दन थत्त्यांना हा विचार पटला. त्याने तात्काळ तिथल्या तिथे मान्यता दिली आणि मग मोरारजी मिलची मॅनेजमेंट आणि थत्ते यांनी
परस्पर सहमतीने अतिशय आनंदा वातावरणामध्ये एकमेकांचा नोकर आणि मालक या दृष्टीने निरोप घेतला, पण तिथे त्यांच्यावर असणारी जबाबदारी मात्र त्या मोरारजी मिलनी कायम ठेवली होती. पण जाण्या येण्याचं बंधन नव्हतं. कधीही या आणि आमच्यावर देखरेख ठेवा एवढी नम्र विनंती त्या मोरारजी मिलच्या मॅनेजमेंटने या जनार्दन थत्त्यांना त्यांचं इतक्या वर्षाचं काम, अनुभव आणि बाकी सगळ्या गोष्टी बघून केलेली होती. आता एकदा मोरारजी मिलमधला शेवटचा दिवस भरल्यानंतर जनार्दन थत्ते खऱ्या अर्थाने मुक्त झाले आणि मग पुन्हा एकदा कोकणी माणसाला जे आपल्या जन्मभूमीची, तिथल्या मातीची, नारळाची, सुपारीची, अथांग पसरलेल्या सागराची आठवण येते, तशी त्यांना तीव्रतेने यायला लागले. आता पुण्याला शिक्षणासाठी निघून गेल्यापासून मोरारजी मिलमधला राजीनामा देईपर्यंत जो 30-35 वर्षाचा काळमध्ये निघून गेला, त्या काळामध्ये त्यांना कोकणकडे ढुंकून बघायला सुद्धा वेळ नव्हता किंवा ते शक्य झालं नाही. ब्रिटिश सरकारच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे पोस्टिंग होतं तिथे तिथे जाऊन तो प्रदेश बघून झाला, पण आपल्या मातृभूमी असलेल्या कोकणाकडे मात्र त्यांना या 35 वर्षामध्ये फिरकायला वेळ मिळाला नाही, फुरसत मिळाली नाही. आता सगळ्यात पहिल्यांदा धाव आपण कोकणामध्ये घ्यावी असं त्यांना वाटायला लागलं आणि मग आपली स्वतःची फियाट कार घेऊन ते स्वतः ड्राईव्ह करत एकदा मुंबईहून निघून हे जनार्दन थत्ते आपल्या मूळ गावी म्हणजे देवरुखामध्ये आले. मध्ये प्रचंड काळ निघून गेलेला होता. त्यावेळेला जीवाभावाचे जे सखे मित्र, शाळेतले मास्तर, शेजारी पाजारी होते, त्यांना आता कुठे शोधायचं किंवा आपण त्यांना शोधलं तरी त्यांना आपली ओळख तशीच घट्ट असेल की काळाच्या मध्ये ती पुसट झाली असेल, या सगळ्या शंकांचं, विचारांचं काहूर घेत घेत ते आपली फियाट गाडी घेऊन देवरुखामध्ये दाखल झाले होते. बऱ्याच वर्षांनी त्यांनी आपल्या स्वतःच्या हाताने आपल्या बंद असलेल्या घराचं कुलूप उघडलं. आतमध्ये स्वतः धोतर खोचून हातामध्ये झाडू घेऊन झाडलोट केली आणि इतकी वर्ष शांतपणे पडलेल्या चुलीमध्ये लाकडं सरकावून त्याने स्वतःसाठी चहा करून घेतला आणि आयुष्यामधलं सगळ्यात उत्तम पेय आज आपण पितोय असं त्या चहाचा पहिला घोट घेतल्यानंतर त्यांना वाटायला लागलं. जनार्दन थत्त्यांचं घर उघडं आहे ही बातमी देवरुखामध्ये पसरली आणि मग कोण आलंय या कुतूहलाने देवरुखातली माणसं त्या जनार्दन थत्त्यांच्या घरामध्ये डोकावायला लागली. त्यांना जनार्दन थत्ते दिसल्यावर हर्षवर्धन किंवा आनंदाचं भरतं त्यांना आलं आणि त्यांचे सगळे जुने सहकारी मित्र परत एकदा जनार्दन थत्त्यांची इतकी वर्ष उसवलेली किंवा विरलेली वीण परत घट्ट बसेल अशा पद्धतीने बोलायला लागले. दरम्यानच्या काळामध्ये ही बातमी की जनार्दन थत्ते देवरुखामध्ये परत आलेले आहेत ही माझ्या आजोबांना कळली. माझ्या आजोबांचं आणि त्यांचं शालेय वयामध्ये खूप सख्य होतं आणि मग जनार्दनाला भेटायला जायचं असं म्हणून माझे आजोबा आमच्या देवरुखजवळ 12-15 किलोमीटरवर असलेल्या निव नावाच्या गावातून निघाले आणि त्यांनी जनार्दन थत्त्यांची भेट घेतली. खूप दिवसांनी खूप जवळचे मित्र एकमेकांना भेटल्यानंतर त्यांचा 1.5-2 दिवस सुखसंवाद झाला आणि मग थत्त्यांना त्याने सांगितलं की बाबा आत्ता आपण किती दिवसासाठी इथे आलात. तेव्हा ते म्हणाले, बापू मला कॅलेंडर काही नाही आहे, पण आता मुंबईची कामं सुद्धा मला थोडी थोडी वाट बघायला लागलेली आहे. त्यांची मला आठवण किंवा जबाबदारीची पूर्तता करणं गरजेचं आहे. म्हणून आज सोमवार आहे, मी या गुरुवारी मुंबईला परत जायचा विचार करतोय. आजोबांना ते पटलं की बाबा कामापुढे दुसरं काही नाही हे माझ्या आजोबांचं तत्व होतं आणि त्याला अनुसरून त्यांनी थत्त्यांना निरोप दिला. आजोबा आपल्या घरी आले, पण त्याच वेळेला थत्त्यानं सांगितलं होतं की बाबा पुढच्या वेळेला तू जेव्हा केव्हा येशील त्यावेळेला 2-4 दिवसाचा अधिकचा वेळ काढून ये आणि माझ्या घरी निव्याला ये.
थत्ते त्या वेळेला गुरुवार पकडून मुंबईला निघून आले, पण पुढच्या 2 अडीच 3 महिन्यामध्ये परत त्यांना तीव्रतेने कोकणची, आपल्या घराची, भेटलेल्या मित्रांची आठवण यायला लागली आणि बापूंनी म्हणजे माझ्या आजोबांनी त्यांना जो सांगावा दिलेला होता की पुढच्या वेळेला तू निव्यामध्ये राहायला ये, माझ्या घरी राहायला ये, ते सगळं त्यांच्या मनामध्ये मुंबईमध्ये असताना घुमायला लागलं आणि ऐन मे महिन्याच्या सुट्टीमध्ये परत एकदा आपली स्वतःची गाडी काढून हे थत्ते मुंबईहून निघून देवरुखामध्ये दाखल झाले. देवरुखामध्ये दाखल झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा देवरुखातल्या एका गड्याकडे निरोप त्याने माझ्या आजोबांसाठी पाठवला की बाबा मी देवरुखामध्ये आलेला आहे, तेव्हा आता तुमच्याकडे तुमच्या सवडीने मला राहायला यायचंच आहे, ते कधी ते फक्त कळवा. हा निरोप आल्याबरोबर आजोबांना आसमानं ठेंगणं झालं, कारण मागच्या वेळेला जनार्दन थत्त्यानं आजोबांनी जरी अगदी निकडीचं किंवा प्रेमाचं सांगितलं असलं तरी मुंबईमध्ये इतकी वर्ष राहिलेला माणूस आपल्या बोलण्याचं किती मनावर घेतो याबद्दल आजोबांच्या मनामध्ये नाही म्हटली तरी थोडीशी शंका होतीच. त्या शंकेचा असा निपटारा झाल्यावर आजोबांना आनंदाचं भरतं आलं आणि ते त्याच गड्याबरोबर लगोलग निघून जनार्दन थत्त्यांना भेटायला आले. थत्त्यांनी आणि त्यांनी ठरवलं की देवरुखातल्या इथल्या मंडळींना 2-4 दिवस भेटतो आणि अमुक अमुक दिवशी मी तुमच्याकडे निव्याला येतो. तो दिवस ठरला. आजोबा त्या दिवसांची वाट बघायला लागले आणि तोपर्यंत इसवी सन 1972 उजाडलेलं होतं आणि त्याच वेळेला मे महिन्याची सुट्टी लागल्यामुळे मी आपल्या आजोबांच्या घरी म्हणजे निव्याला आमच्या आजोबांच्या हक्काच्या वारसाच्या वडिलोपार्जित घरामध्ये मे महिन्याची सुट्टीसाठी गेलेला होतो. आजोबा 2 दिवस झाले हेरजारा मारत होते. अमुक दिवशी जनार्दन येणार, अमुक दिवशी जनार्दन येणार असे त्यांनी हेका लावलेला होता. आजोबा आजींना सांगत होते अमुक करायचं, तमुक करायचं, त्याला अमुक वाढायचं, तमुक वाढायचं, त्याची अशी सोय करायची. आजोबांनी जणू काही आपल्या घरी गणपतीमध्ये गणपती येताना त्यांचा जसा एकंदर सगळा वकू आणि उत्साह उतू जात असे तसं काहीसं आजोबांना झालेलं मी बघत होतो. आणि त्याच वेळेला आजोबांच्या कानावरून जनार्दन थत्ते, जनार्दन थत्ते हे नाव माझ्या कानी पडायला लागलेलं होतं. तो दिवस उजाडला. दुपारी 11:30च्या सुमारास जनार्दन थत्ते आपली गाडी घेऊन देवरुखातून आमच्या निव्याच्या घरासमोर दाखल झाले आणि मला वाटतं खाजगी गाडी घेऊन निव्यामध्ये येणारा तो पहिला माणूस असावा आणि ती खाजगी गाडी सुद्धा निव्याच्या आमच्या घराच्या रस्त्यावर आलेली पहिली मोटार कार असावी. आल्याबरोबर आजोबांनी जाऊन स्वागत केलं. तो दिवस दोघांच्या गप्पा गोष्टीमध्ये गेल्या. आजी सारखा चहा फराळ पाठवत होती. मी त्या दोघांच्या अवतीभोवती फिरत होतो आणि का कोणास ठाऊक जनार्दन थत्ते हा माणूस मला पटकन आवडूनच गेला. जसं मला आजोबांबद्दल एक विलक्षण आदर आणि तितकंच आकर्षण होतं तसंच काहीसं या माणसाबद्दल वाटायला लागलं. धष्टपुष्ट शरीर यष्टी, गोरा स्वच्छ वर्ण, घारे डोळे, मिस्किल आणि हळूवार बोलणं आणि अतिशय टापटिपीचे कपडे हे सगळं त्यांचं रुपडं माझ्या मनामध्ये कुठेतरी भावत होतं. मग त्या आजोबांच्या गप्पा जिथे चालू असत तिथे दुसऱ्या दिवसापासून मी हळूच माझी मान ठोकायला सुरुवात केली. मला लहानपणापासून आज तागायत एक सवय आहे की कोणाच्या गप्पा चाललेल्या असतायत तर मध्ये मध्ये अजिबात न बोलता त्या केवळ ऐकत राहणं आणि तासन तास ऐकत राहणं मला जमतं बुवं. त्या वयामध्ये म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी मी त्या धक्कादायक वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी ऐकत होतो. ब्रिटिशांच्या आमदानीतले एकंदर अनुभव, शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधल्या एकंदर गमती जमती, मोरारजी मिलमधल्या एकंदर सगळ्या कहाण्या ते एक एक करून आजोबांना सांगत होते. आणि मग एक दिवस आजोबांनी त्यांना सांगितलं की बाबा तुला जे काही फिरायचं आहे ते आपण उद्यापासून सुरू करू. हे ऐकल्यावरती माझे डोळे चमकले आणि
आता नेहमीप्रमाणे आजोबांच्या मागे लागून लागून आपणही आजोबांबरोबर फिरायला जायचं हे मी मनाशी पक्क केलं. जनार्दन थत्ते आणि आजोबा त्या बसल्या बैठकीतून उठल्याबरोबर मी आजोबांचा हात धरला आणि सांगितलं, आजोबा मी पण येणार आहे. आजोबांनी पटकन मला हो म्हणून टाकलं आणि माझे स्वर्गाला हात टेकले. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30च्या सुमारास थत्ते साहेबांनी आपली सगळी गाडी स्वच्छ केली. आमचं जे काही जुजबी सामान होतं ते घेतलं आणि मला ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसवून आजोबांना मागच्या सीटवर बसवून थत्त्यांनी आपली गाडी सुरू केली. तोपर्यंत नक्की कुठे जायचं आहे याची मला गंधवार्ता नव्हती, पण आजोबाने गाडी चालत असताना जे काही संभाषण सुरू केलं त्याच्यामध्ये माझ्या एक लक्षात आलं की बाबा कोकणातली अनेकानेक ठिकाणं बघण्यासाठी ही जोडगोळी आता निघालेली आहे आणि आपल्यालाही त्यांच्याबरोबर ही सगळी मजा लुटता येणार आहे. ही सगळी मजा लुटायला मी तयार झालो. मग आजोबांनी ठरल्याप्रमाणे आधी सप्तेश्वराचं देऊळ, मग कर्णेश्वराचं देऊळ, मग भागीरथीचं देऊळ, चिपळुणातली विंध्यवासिनी, भैरवी, नंतर खालच्या बाजूला कोकणामध्ये ज्या काही अनेकानेक देवस्थानांच्या कीर्ती पसरलेल्या आहेत ती सगळी देवस्थानं पालथी घातली आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन ते भव्य दगडी मंदिर बघून आजोबांना पुन्हा एकदा काहीतरी भव्यतेचा प्रत्यय येत होता. आणि जनार्दन थत्ते मात्र त्याची बांधणी कशी आहे, त्याला दगड कुठचा वापरलाय, त्याची घंटा कुठच्या रंगाची आहे, देवाच्या अंगावर काय काय दागिने दाखवलेले आहेत, त्याचा सभामंडप कसा आहे, त्याची दिशा कुठची आहे, हे सगळं कुठेतरी आपण बरोबर नेलेल्या आपल्या वहीमध्ये टिपून घेताना मला दिसत होते. असं करता करता पुढच्या आठवडाभरामध्ये आसपासची जेवढी सगळी प्राचीन मंदिरं होती म्हणजे अर्ध कोकण आम्ही पालथं घातलं. आणि एक दिवस रात्री झोपताना आजोबा मला म्हणाले, बाबा उत्तम, उद्या लवकर उठायचं हा, आपल्याला 6 वाजता निघायचंय. आता नेहमीचा आमचा जो क्रम होता तो आम्ही 9-9:30 वाजता निघत होतो. उद्या 6 वाजता निघायचंय म्हटल्यावर मी पटकन मुरगुशी मारली, झोपून टाकलो आणि सकाळी 6च्या ठोक्याला जनार्दन थत्ते, आजोबा आणि मी त्यांच्या गाडीतून निघालो. आज 6 वाजता एवढ्या लवकर बाहेर पडून कुठे जायचंय असा विचार करत असताना आजोबा मागून थत्त्यानं म्हणाले की अरे बाबा, सगळं व्यवस्थित झालं तर आपण 5-5.5 तासामध्ये कोल्हापूरला पोहोचू. त्या एका वाक्याने माझ्या लक्षात आलं की आज आपल्याला कोल्हापूरला जायचं आहे. तेवढ्या वेळामध्ये काही अर्धा तास अधिक उन्हा झाला असेल. आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. अंबाबाईचं दर्शन घेतलं, आजूबाजूची देवळं बघितली, शाहू महाराजांनी बांधलेल्या काही विशिष्ट अशा इमारती बघितल्या आणि परत आलो. वाऱ्यासारखे किंवा कापरासारखे दिवस उडून जात होते आणि या जनार्दन थत्त्याने माझ्यावर आणि माझ्या आजोबांच्यावर सारखंच गारूड केलेलं आहे असं काहीतरी आम्हाला वाटत होतं. कारण प्रत्येक ठिकाणच्या मंदिरामध्ये तो जो कोणी माणूस सांगत असे की हे मंदिर 5000 वर्षापूर्वीचं आहे, पांडवांनी हे एका रात्रीत बांधलेलं आहे, रावणाला मारायला जाताना श्रीराम प्रभू इथे थांबलेले होते, हे सगळं ऐकून घेत असताना त्याचा पगडा, त्याबद्दल एकंदर आदरभाव माझ्या मनामध्ये जागृत होत होता. आणि हे सगळं मंदिर दर्शन, अर्ध कोकण आणि टोकाचं कोल्हापूर पार पाडून झाल्यानंतर मग आता 2-4 दिवसांनी मी गावाला म्हणजे देवरुखाला परत जातो असं टुमणं लावल्याचं मला कळलं. त्यांच्याच तोंडून आजोबांना सांगताना मी हे ऐकलं. आजोबा म्हणाले, ठीक आहे बाबा, तुला सुद्धा मुंबईची कामं आहेत, देवरुखामधल्या लोकांनाही भेटायचं असेल, तेव्हा तू म्हणशील तेव्हा आता तुला निरोप द्यायला मी तयार आहे. माझ्या शब्दाला मान देऊन तू आलास, हेच मोठं गणित आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता निघायचं असं थत्त्यांचं ठरलं. दुपारची जेवणं झाले आणि मग शेवटचा गप्पांचा फड असं म्हणून आजोबा आणि
जनार्दन थत्ते आमच्या घराच्या ओटीतल्या एका बाजेवर बसून पान खाता खाता दोघांच्या गप्पा सुरू झाला आणि त्या गप्पांचा रोग आज काहीतरी वेगळा होणार आहे असं मला जाणवलं. कारण आपण आत्तापर्यंत प्रत्येक मंदिराच्या समोर उभं राहून जी जी काही टिपणं काढलेली होती त्या टिपणाची वही घेऊन आज हे जनार्दन थत्ते आजोबांच्या बरोबर बसलेले होते. आता आज काय बोलतात हे लक्षपूर्वक तिथेच कोपऱ्यामध्ये मांडी घालून बसून मी ऐकायला लागलो. आणि मग जनार्दन थत्त्याने आपल्या मऊ मऊ आवाजामध्ये मिश्किल वृत्तीने आमच्या आजोबांना विचारलं की बापू, तुमच्यामुळे मला सगळी देवळं बघता आली. तुम्ही बरोबर होतात म्हणून कुठून कुठे जायचं आणि कधी परत यायचं याची आखणी अतिशय योग्य पद्धतीने झाली आणि अगदी आपण थेट कोल्हापूरपर्यंत पल्ला गाठला. पण बापू, तुम्हाला जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आता ही महत्त्वाची गोष्ट काहीतरी खरोखरच महत्त्वाची आहे हे मला आणि माझ्या आजोबांना म्हणजे बापूंना जाणवलं. बापूने सांग बाबा असा इशारा केल्याबरोबर जनार्दन थत्त्यांनी जे सांगायला सुरुवात केली ते आज जसंच्या तसं माझ्या कानामध्ये त्यांची आठवण आल्यावर घुमायला लागतं. जनार्दन थत्त्यांनी आजोबांना सांगितलं की अहो बापू, आपण ही जी सगळी देवळं बघितली आणि प्रत्येक ठिकाणी अतिशय उत्तम कलाकुसर आहे, बांधणी वेगळी आहे, त्याचं स्वतःचं म्हणून काहीतरी वैशिष्ट्य आहे, पण त्याच्यामध्ये खटकणारी एकच गोष्ट आहे. आता ही खटकणारी गोष्ट कुठची आणि ती नेमकी थत्त्यांना कशी कळली हे सगळे प्रश्न माझ्या आणि आजोबांच्या मनामध्ये तरळायला लागले. मग थोडंसं हसत पाण्याचा घोट घेत थत्ते बापूंना म्हणजे माझ्या आजोबांना सांगायला लागले की हे बघा बापू, अहो आपल्याला प्रत्येक ठिकाणी सांगण्यात आलं की हे मंदिर 5000 वर्ष पुरातन आहे. हे मात्र बापू तद्दन खोटं आहे. आणि मग त्याने आपल्याला लखनौला भेटलेल्या मुकादमाचा धागा तिथे उलगडला आणि सांगितलं की बापू इतिहासाचा जर विचार करायचा झाला तर भारतामध्ये मंदिराची उभारणी ही 5व्या शतकापासून पुढे झालेली आहे. त्यामुळे आज जर 20वे शतक असेल तर जास्तीत जास्त सगळ्यात जुनं मंदिर हे 1500 वर्षाचं असू शकतं. त्याच्यापेक्षा जास्त जुनं मंदिर भारतामध्ये सापडणं काही शक्य नाही. आता हा थोडासा बॉम्ब गोळा असं काहीतरी मला तर नक्की वाटलं आणि आजोबासुद्धा थोडेसे विचारात पडल्यासारखे मला जाणवले. थत्ते त्याच ओघामध्ये सांगत होते की त्याच्या आधीच्या काळामध्ये आपल्याकडे आपला धर्म अस्तित्वात होता आणि सगळं श्रुतींच्या मार्फत चाललेलं होतं. म्हणजे त्यावेळेला पद्धत अशी होती, एक जी आजची भावना आहे तीच होती की आपण माणसं या मर्त्य लोकामध्ये पृथ्वीवर राहतो आणि देव स्वर्ग लोकामध्ये राहतात. आता आपलं काम करण्यासाठी किंवा आपण केलेली पूजा त्यांच्यापर्यंत पोहोचावी म्हणून इसवी सनाच्या 4थ्या शतकापर्यंत मंत्रांनी देवांना स्वर्गातून आवाहन करून खाली बोलावलं जायचं. मग त्यांची यथासांग यथाविधी पूजा केली जायची आणि हे सगळं काम पुष्कळ वेळेला उघड्यावर छोटासा मंडप टाकून व्हायचं किंवा कोणीतरी तालेवार माणूस आपल्या घरामध्ये करायचं. पूजा प्रार्थना झाल्यानंतर मंत्रांनीच आपण त्या देवतांना निरोप देत होतो आणि मग ते देव परत स्वर्गामध्ये निघून जात असत. गुप्त वंशातल्या एका राजाला असं वाटलं की हे देवानी येणं आणि परत जाणं हे काही खरं नाही. आता देवानं आपल्याबरोबर राहायला भाग पाडलं पाहिजे किंवा देवांचं सख्य सान्निध्य आपल्याला कायम मिळावं असं त्या गुप्त राजवटीतल्या एका राजाला वाटलं आणि मग त्याने त्या दृष्टीने विचार सुरू केला. आणि मग आता देवाला थांबवून घ्यायचं तर त्याच्यासाठी घर द्यायला पाहिजे असं कुठेतरी त्याने गणित मांडलं.
त्या घराची कल्पना करता करता त्याला असं वाटायला लागलं की आपल्या माणसांसारखं देवाचं घर बांधून कसं चालेल. ते तेज आहे, आपल्यापेक्षा उच्च आहे, आत्तापर्यंत स्वर्गात राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या घराची घाटणी मांडणी हे सगळं वेगळं असायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्या कल्पनेतून किंवा त्याला जे कलाकार किंवा कलाकुसर करणारे कारागीर होते त्यांच्या हातोटीतून अनुभवातून गुप्त वंशाच्या काळामध्ये इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये भारतामध्ये पहिलं मंदिर उभं राहिलं. आणि आज जे आपण मंदिराची ठेवण बघतो त्याला शिखर आहे, गाभारा आहे, सभामंडप आहे, भोवती मोठी जागा आहे. हे सगळं त्या एका गुप्त राजाच्या डोक्यामध्ये आलेलं आहे आणि त्याने ते भारतात पहिल्यांदी घडवून आणलं. आता एकाने बांधल्यावर ती परंपरा किंवा त्याबद्दलची उत्सुकता लोकांमध्ये वाढीस गेली आणि मग प्रत्येक राजवटीमध्ये त्या राजाने आपल्या आवडत्या दैवतांची देवळं म्हणजे मंदिरं बांधायला सुरुवात केली. आणि इसवी सनाचं 8वं शतक ते 10व्या शतकापर्यंत आपल्या देशातल्या मंदिर बांधणीचा सुवर्णकाळ होता. आता प्रत्येक ठिकाणी 5000 वर्ष जुनं मंदिर आहे हे ऐकल्यावर थत्तेसाहेब मिस्किलपणे हसत का होते याचा उलगडा मला आणि आजोबांना एकाच वेळी झाला. पुढे मग आजोबांनी बाकीच्या गप्पा मारल्या, थत्ते निघून गेले. पण वयाच्या 12व्या वर्षी जनार्दन थत्ते नावाच्या इतिहासाचा अभ्यास केलेल्या माणसाने जे मला सांगितलं की भारतामधलं पहिलं मंदिर हे 5व्या इसवी सनाच्या शतकामध्ये बांधलं गेलेलं आहे ते आजही माझ्या डोक्यामध्ये पक्क बसलेलं आहे. आणि म्हणून आज मी कुठेही गेलो आणि मला कोणीतरी सांगायला लागलं की हे मंदिर 5000 वर्ष जुनं आहे तेव्हा मी मनामध्ये म्हणतो की बाबा हे इतकं जुनं नाही, हे नक्की 5व्या शतकानंतरच बांधलेलं आहे. मला वाटतं हा व्हिडिओ ही सगळी कथा ऐकल्यानंतर आपण सुद्धा याच्या पुढे जेव्हा एखादं मंदिर बघायला जाल आणि कोणीतरी तिथला गाईड माहितगार किंवा माणूस आपल्याला सांगेल की हे मंदिर 5000 वर्ष जुनं आहे तेव्हा आपला त्याच्यावर विश्वास बसेल किंवा माझ्यावर विश्वास असेल. पण नक्की या व्हिडिओतून सांगितलेली कथा आणि जनार्दन थत्त्यांचं नाव आपल्याला त्यावेळी आठवल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला हा प्रपंच सगळा कसा वाटला त्याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे. आपल्याला आवडलेला हा व्हिडिओ जरूर इतरांपर्यंत पाठवा आणि माझ्या या चॅनलला अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका.